दक्षिण मुंबईतल्या काळा घोडा परिसरातून फिरत असताना तुम्हाला हेरिटेज वॉकचा अनुभव जो आहे तो आता घेता येणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडनं काळा घोडा परिसरातल्या जी जुनी वसाहत आहे, इमारत आहे, त्या इमारतींच्या परिसरातून जे आतमध्ये गल्लीबोळ्यातून जे रस्ते जातात त्या रस्त्यांना हेरिटेज वॉक करण्याच्या संदर्भातली हालचाल जी आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं आता सुरू करण्यात आलेली आहे। आणि आपण पाहू शकतो की काळा घोडाच्या परिसरामधील ह्या रस्त्यांवरती जर आपण चालत असाल तर आपण फ्रान्समधल्या रस्त्यांवरती जणू चालतोय का असा तुम्हाला भास जो आहे तो यापुढे होताना पाहायला मिळणार आहे। आपण पाहू शकतो की काळा घोडाच्या या परिसरातल्या या गल्लीमधल्या रस्त्यांना फ्रान्समधील रस्त्यांसारखं रूपडं जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं देण्यात आलेलं आहे। कोबाल्ट दगडाचा वापर करून हे संपूर्ण रस्ते जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबतच वॉल पेंटिंग जे आहेत काळा घोडा आर्ट फेस्टिवलकडनं या ठिकाणी विविध जे भिंती आहेत त्या भिंतींवरती विविध प्रकारचे वॉल पेंटिंग्स जे आहेत ते अतिशय सुंदर असे वॉल पेंटिंग करण्यात आलेले आहेत। जणू तुम्ही या गल्लीबोळ्यातल्या रस्त्यावरतून जर तुम्ही फिरत असाल तर तुम्हाला एक हेरिटेज पद्धतीचा वॉक जो आहे तो या ठिकाणी अनुभवायला होणार आहे। आणि त्याचसोबतच या ठिकाणचं सौंदर्यीकरण जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आले, त्यामुळे या ठिकाणच्या परिसराला एक हेरिटेज दर्जा जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि मुंबईकरांना जणू फ्रान्समध्ये असल्यासारखं एक अनुभव जो आहे तो आता अनुभवता येणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडनं या संपूर्ण सुशोभीकरणाच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या मागे सुद्धा पाहू शकता की हा संपूर्ण कोबाल्ट दगडाचा संपूर्ण रस्ता आहे आणि रस्ता आहे गल्लीबोळ्यातला आणि त्याचसोबतच या रस्त्यावरती असं सुशोभीकरणाचं काम जे आहे ते सध्या ठिकठिकाणी या परिसरातल्या भागांमध्ये मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे। या संपूर्ण काळा घोडा फेस्टिवल काळा घोडा परिसरामध्ये झिरो पार्किंग जी आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे असं सुशोभीकरण जे आहे हेरिटेज वॉकचं सुशोभीकरण जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात येत आहे। आणि हे संपूर्ण काम झाल्यानंतर एक मुंबईकरांना काळा घोडाच्या संपूर्ण गल्लीबोळ्यातल्या रस्त्यामध्ये हेरिटेज वॉकचा अनुभव जो आहे तो अनुभवता येणार आहे। त्यामुळे मुंबईकर जणू पॅरिसमधल्या रस्त्यांवरतून फिरतात आहेत का असा अनुभव जो आहे तो मुंबईकरांना येत्या काही काळामध्ये अनुभवता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।